पितृपक्षात नैवेद्यासाठी केली जाणारी दाटसर, मलईदार, अगदी रबडीसारख्या चवीची तांदळाची खीर आणि तेही कुकरमध्ये सोप्या पद्धतीने कशी तयार करायची ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. सांगितलेल्या प्रमाणामध्ये ही खीर 6 लोकांना अगदी पोट भरून खाता येईल एवढी तयार होते. त्यामुळे सांगितलेले प्रमाण आणि रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अर्धा कप आंबेमोहर तांदूळ घेतलेले आहेत. इथे तुम्ही सुवासिक आणि ज्या तांदळाचा भात चिकट होत असेल असे तांदूळ आपल्याला खिरीसाठी घ्यायचे आहेत. इथे तुम्ही इंद्रायणी किंवा बासमती तांदूळ देखील घेऊ शकता. आता हे तांदूळ आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर 5 मिनिटांसाठी चाळणीमध्ये अशा प्रकारे निथळत ठेवायचे आहे. त्यानंतर गॅसवर कुकर ठेवायचा आहे आणि त्यामध्ये 2 टेबलस्पून एवढं साजूक तूप घालायचं आहे. तूप गरम झाल्यानंतर यामध्ये धुवून ठेवलेले तांदूळ घालायचे आहे आणि हे तांदूळ हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे. साधारणपणे 3-4 मिनिट लागतात हे तांदूळ परतून घेण्यासाठी आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियमवरच ठेवायची आहे. अशा प्रकारे जर तुम्ही तुपामध्ये तांदूळ परतून घेऊन त्याची खीर बनवलीत तर ती खीर चवीला खूपच टेस्टी लागते. 3-4 मिनिट परतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता तांदळाचा रंगही चेंज झालेला आहे आणि यामधून खूप छान असा सुगंधही येत आहे. आता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. इथे आता आपल्याला तांदळाच्या 4 पट पाणी घालायचे आहे. ज्या अर्ध्या कपने मी तांदूळ मोजून घेतले होते त्याच कपने मी 4 कप इथे पाणी घातलेले आहे. आता हे एकदा आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये पाव चमचा एवढं आपल्याला मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर परत एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण आपल्याला बंद करायचंय आणि आता याच्या आपल्याला फक्त 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि कुकर आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे. कुकर थंड होतंय तोपर्यंत आपण नारळ वाटून घेऊया. तर इथे मी अर्धा ओला नारळ घेतलेला आहे. आता याचं आपल्याला खोबरं काढून घ्यायचंय आणि पाठीमागचा ब्राऊन पार्ट आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. तुम्हाला जर नसेल काढायचा तर तुम्ही तसंच ठेवलं तरी चालेल, पण यामुळे खिरीला थोडासा काळसर रंग येतो. तर याचा मी आता ब्लॅक पार्ट काढून घेते आणि याचे तुकडे करून घेते. आता हे फोडलेलं नारळ आपण मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचंय आणि त्यामध्ये खोबरं वाटण्यापुरतंच पाणी घालायचंय आणि आता हे एकदम बारीक आपल्याला वाटून घ्यायचंय. हे बघा अशा प्रकारे मी हे वाटून घेतले. हे बघा आपलं कुकरही थंड झालेलं आहे. आता आपण त्याला उघडून बघूया. तुम्ही बघू शकता किती छान आपला इथं हा भात शिजलेला आहे आणि आपल्याला चमच्याने त्याला थोडंसं गरम गरम असताना तसं घोटून घ्यायचंय. हे बघा आपला हा मॅश करून झालाय. मी अर्धवटच मॅश केलाय, पूर्ण मॅश नाही केलेला. यामध्ये आपण जे आता खोबरं वाटून घेतलंय ते आपल्याला यामध्ये घालायचंय. आता मिक्सर जार मध्ये मी थोडंसं पाणी घातलंय कारण मिक्सरला आपल्या खोबरं चिकटलेलं असतं. आता हे थोडंसं मिक्स करून घ्यायचंय. लगेचच मिक्स करायचं आपल्याला, थोडंसं कोमट असताना, नाही तर मग काय होतं भाताच्या गुठळ्या तयार होतील आणि तशाच राहतील. त्यामुळे हे बघा यामध्ये आता अजिबात भाताच्या गुठळ्या. आता गॅसवर मी एक पॅन ठेवलाय कारण आपण यामध्ये डायरेक्ट साखर युज करणार नाही या खिरीमध्ये. तर आपण कॅरमेल सिरप तयार करून घेणार आहे आणि ते या खिरीमध्ये घालणार आहे. त्यामुळे काय होतं की एकदम रबडी सारखी आपल्याला टेस्ट येते आपल्या खिरीला. तर इथे मी अर्धा कप साखर घेतलेली आहे. अर्धा कप आपण तांदूळ घेतले होते तर त्याच कपने मी अर्धा कप एवढी साखर घेतलेली आहे आणि आता हे आपल्याला असे पसरून घ्यायची आहे पॅन मध्ये आणि लो फ्लेमवरच आपल्याला ह्याला मेल्ट होऊ द्यायचंय. आता हे बघा साधारणपणे 2 मिनिटांमध्ये एवढं मेल्ट झालेलं आहे. तर आपण याला हलवायचं नाहीये, पूर्णपणे मेल्ट होऊ देणार आहे. त्यानंतर आपण याला हलवणार आहे. हे बघा साखर आता आपली मेल्ट व्हायला आलेली आहे, थोडीशीच राहिली आहे. तर आपण ह्या स्टेजला आपण त्याला हलवून घ्यायचंय. म्हणजे कडेला जी कोरडी दिसत आहे ती याप्रमाणे मिक्स करून घ्यायची म्हणजे ती पण मेल्ट होऊन जाईल. हे बघा आपली आता साखर पूर्णपणे मेल्ट झालेली आहे. तुम्ही इथं बघू शकता यामध्ये अजिबात साखरेचे दाणे राहिलेले नाहीयेत. आता आपण यामध्ये थोडंसं दूध घालणार आहे. इथं मी 1 लिटर दूध घेतलंय, हे खिरीसाठी घेतले तर त्यातलंच मी थोडंसं दूध यामध्ये घालते. तर थोडं थोडं घालायचं आहे कारण हे लगेच असं वरती येतं लगेच मिश्रण, म्हणून अगदी थोडंसं घालायचं
एकदम सगळं दूध घालायचं नाही, लगेच पटपट मिक्स करून घ्यायचं. एक 2 मिनिटांमध्ये ही साखर या दुधामध्ये मिक्स होऊन जाते. हलवत राहायचंय फक्त आपल्याला. आणि पूर्णपणे ही प्रोसेस जी आहे ही लो फ्लेमवरच आपल्याला करायची आहे. याप्रमाणे याला दाबून दाबून पूर्णपणे मिक्स करून घ्यायचंय. साधारणपणे 2 मिनिटांमध्येच हे मिक्स होऊन जातं. आता हे तयार झालं आपलं शुगर सिरप. आता हे थोडा वेळ साईडला ठेवून देऊ आणि आता यावरती आपण कुकर ठेवूया. हे बघा, आपला हा भात आणि जे नारळ आपण मिक्स करून ठेवलंय यामध्ये, ओलं नारळ ते मिक्स करून परत एकदा हलवून घेतले मी त्याला. आणि आता यामध्ये आपल्याला दूध घालायचंय. जेवढी खीर आपल्याला घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार यामध्ये आपल्याला दूध मिक्स करायचंय. 1 लिटर दूध मी टोटल इथं घेतलेलं आहे. तुम्हाला जर पूर्ण दूध नसेल घालायचं तर तुम्ही अर्ध दूध आणि अर्ध पाणी देखील घालू शकता. आणि याला फक्त हलवत राहायचं, एकदम सगळं दूध नाही घालायचं, थोडं घालायचं, मिक्स करून घ्यायचं. तर इथे मी वाटीमध्ये थोडंसं केसर भिजत घातलं होतं गरम दुधामध्ये 10 मिनिटं अगोदर. तर ते दूध आपल्याला आत्ताच घालून द्यायचंय. यामुळे काय होतं, खूप छान असा कलर येतो आपल्या खिरीला आणि स्वादही येतो. आणि त्यानंतर जसं लागेल तसं आपण यामध्ये दूध घालायचंय. खिरीला उकळी आलेली आहे. आता आपण जे शुगर सिरप तयार केलेलं आहे ते आपण यामध्ये आता घालणार आहे. आणि याला मिक्स करून घ्यायचंय आता आपल्याला. आता यामध्ये मी अर्धा चमचा एवढी विलायची पावडर घालतेय. यालाही आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. हे बघा, इथं आता आपल्या खिरीला उकळी आलेली आहे. आता मी गॅस कमी करते आणि कमी गॅसवर आपल्याला 5 मिनिटं शिजू द्यायचंय. आता इथं गॅसवर मी एक तडका पॅन ठेवलाय आणि आता त्यामध्ये 2 टेबलस्पून एवढं आपल्याला तूप घालायचंय. तूप गरम झालेलं आहे तर इथं मी कट केलेले काजू, बदाम आणि पिस्ते घेतलेले. ड्रायफ्रूट घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे या खिरीसाठी. तुम्हाला घालायचे असेल तर तुम्ही घालू शकता किंवा तुम्ही स्किप केलं तरी चालेल. हे बघा, आपले ड्रायफ्रूट आता परतून झालेले आहे. लाईट गोल्डन कलर आलेला आहे, बघू शकता तुम्ही. आता गॅस बंद करायचा आपल्याला आणि हा तडका लगेच आपल्याला आता खिरीमध्ये टाकायचा. इतका छान सुगंध येत आहे या खिरीचा की मी तुम्हाला सांगू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला ही खीर तयार करून बघावी लागेल. पितृपक्ष चालू आहे तर एक दिवस तरी तुमचे, ज्या दिवशी तुमचे पितृ असतील त्या दिवशी तुम्ही अशा प्रकारची खीर नक्की करून बघा. आता 5 मिनिटांसाठी मी कुकरचे झाकण बंद करून ठेवणार आहे, म्हणजे ही खीर छान मुरते. 5 मिनिटानंतर तुम्ही ते बघू शकता. बघताच तोंडाला पाणी सुटणारी दाटसर, मलईदार, अगदी बासुंदीसारख्या चवीची तांदळाची खीर आपली इथे तयार झालेली आहे. तर तुम्ही देखील माझ्या पद्धतीने ही खीर एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि कमेंट करून सांगायलाही विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद.